मस्त टेस्टी पनीर टिक्का मसाला, एकदम झटपट आणि कमी वेळेमध्ये होणारा पनीर टिक्का मसाला। यासाठी आपल्याला लागेल 3 मीडियम साईजचे कांदे, 2 टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा। कांद्याचे मोठे मोठेच पीस करून घ्यायचे आहेत, कारण नंतर ते आपल्याला ग्राइंड करायचे आहे। अशाच प्रकारे आपल्याला टोमॅटोचेही मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहेत। मोठे मोठे पीस करून झाले की गॅसवर कढई ठेवून घेऊयात। त्यामध्ये अर्धा टेबलस्पून ऑइल घालून सगळ्यात अगोदर आपण कांदा परतून घेऊयात। कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊयात। कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा बारीक केलेला अद्रक घालून घेऊयात। हे सर्व चांगले परतून घेऊयात। शेवटी आपण येथे कट केलेला टोमॅटो घालूयात। हे सर्व चांगले परतून घेऊयात। टोमॅटोचा कलर थोडासा चेंज झाला की गॅस बंद करूयात। हे सर्व थंड करण्यासाठी 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवूयात। तोपर्यंत आपण येथे बाकीची तयारी करून घेऊयात। बाजारातून आणलेला पनीर स्वच्छ वॉश करून घेऊयात। त्यानंतर एका भांड्यामध्ये कोमट पाणी आणि मीठ घालून 10 मिनिटांसाठी तसेच भिजवून ठेवूयात। या प्रोसेसमुळे पनीर खूपच सॉफ्ट होते। ही स्टेप महत्त्वाची आहे। आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात। अर्धी वाटी येथे दूध घेतलेले आहे। एका बाउलमध्ये रेडी टू कुक पनीर टिक्का मसाला घेऊयात। तो दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। याला 5 मिनिटांसाठी साईडला ठेवूयात। थंड झालेले कांदा टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले पनीरचे चौकोनी काप करून घेऊयात। 1 चमचा लाल तिखट पावडर, 2 चमचे काश्मीरी पावडर, 1 चमचा गरम मसाला एकत्र करून ठेवलेले आहे। कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतलेले आहे। यामध्ये कांदा टोमॅटोची बारीक केलेली पेस्ट घालून चांगले परतून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये गरम मसाला, लाल तिखट पावडर, काश्मीरी मिरची, अर्धा टेबलस्पून हळद हे सर्व घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण दुधामध्ये जो घालून ठेवलेला मसाला होता तो घालून घेऊयात। हे घालून चांगले परतून घेऊयात। अजून एक अर्धी वाटी दूध आपल्याला येथे लागेल। टोटल आपल्याला 1 वाटी दूध लागलेले आहे। 1 वाटी कोमट पाणी ऍड करायचे आहे। हे सर्व चांगले मिक्स करून घेऊयात। आपल्याला ग्रेव्ही कशी पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी कमी जास्त करू शकतो। याला एक उकळी आली की पनीर घालून घेऊयात। चांगले परतून घेऊयात। 1 टेबलस्पून बटर घातलेले आहे। यामुळे टेस्ट खूपच छान लागते। चांगले मिक्स करून घेऊयात। 1 टेबलस्पून मीठ घालून घेऊयात। सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा। तयार आहे आपला रेस्टॉरंट सारखा टेस्टी मस्त पनीर टिक्का मसाला।